असे सुंदर माउथ मेल्टिंग असे डेसिकेट कोकोनटची अगदी 6 मिनिटात होणारी लाडवाची रेसिपी आपण आज पाहणार आहोत. बघू शकता असे मऊ लुसलुशीत लाडू होतात, अगदी माउथ मेल्टिंग. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुगुणा स्वादमध्ये. सो आपण आज करणार आहोत ही डेसिकेट कोकोनटची रेसिपी. त्यासाठी बघणार आपण काय काय लागणार साहित्य हे बघू शकता. अशा प्रकारे हे डेसिकेट कोकोनट असतात ना, त्याला आपण असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे 2 वाटी. हे 2 वाटी वापरणार आहोत. त्यासाठी आपण घेतलेली आहे साखर, एका वाटीला जरा कमी घ्यायची आहे साखर. 1 लिटर दुधाची साई काढून घेतली, त्याच्या खालचं थोडंसं दूध आहे. 1 ग्लास फुल फॅट मिल्क आहे आणि 4 वाटी आपण घेणार आहोत मिल्क पावडर. आता करूया रेसिपीला सुरुवात. बघू शकता एक पॅन घेतलेला, त्याच्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तुपाचा कमी जास्त प्रमाणात वापर करू शकता. मी 2 चमचे तूप वापरलेलं आहे. आणि आपलं जे डेसिकेट कोकोनट आहे ना, आपण मिक्सरला लावलेलं, ते आपण ह्याच्यामध्ये आधी मी 1 वाटी घातले, नंतर मी 1 वाटी ॲड करणार आहे. कसं होतं, आपण मार्केटमध्ये डेसिकेट कोकोनट आणतो ते जरा लांब असतं, तर ना आपण त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट करायला. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं की त्यातलं मग ऑइल बाहेर येत नाही, जेव्हा आपण त्याला मिक्सरला बारीक करतो. आणि थोडा वेळ ठेवला की गार झालं की आपल्याला त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे ते बारीक होतं आणि कंटिन्यू बारीक गॅसवर हलवायचं आहे. तशी 6 मिनिटाची क्विक रेसिपी असल्यामुळे मी फास्ट गॅसवर सगळं केलेलं आहे. तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर बारीक गॅसवरच ही रेसिपी करा आणि झटपट होणारी आहे. म्हणजे मी 6 मिनिटात दाखवले, पण तुम्हाला 5-10 मिनिटं वेळ जास्त लागू शकतो. तर आता एक छान भाजून घ्यायचं आहे. कलर बदलून अजिबात बदलून द्यायचा नाही आहे आपल्या कोकोनटचा. आणि ह्याच्यामध्ये आपण हे मिल्क वापरणार आहोत. मिल्कमध्ये आपल्याला जराही पाणी नको आहे, फुल फॅट मिल्क वापरायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपलं जे कोकोनट असतं ना त्याच्यामध्ये ते छान शिजतं, पूर्ण दूध सोक करून घेतं. आता हे 1 लिटरची जी साई होती ना, तीही मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, जेणेकरून आपल्याला आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मावा, कुठल्या प्रकारची चाशणी वापरलेली नाही आहे, म्हणून आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि साईचा वापर केलेला आहे. आता ही मिल्क पावडर ना आपल्या दुधात किंवा ते पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही 3 ते 4 चमचे पाण्यामध्ये ह्याला मिक्स करायचं आहे, डायरेक्ट ॲड करायचं नाही आहे. आता बघू शकता हे आपण जे मिल्क घातले ना त्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे. अगदी इझी आणि सिम्पल रेसिपी आहे आणि अगदी खूप छान अप्रतिम असे लाडू तयार होतात. आता त्याला पूर्णपणे ह्यात शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. कोकोनट छान शिजले ना की खाताना खूप मस्त असे मऊ लागतात. आणि एकदम सगळं मिश्रण नाही घालायचं, नाहीतर ते तोंडाला असे चिट्टे उडतात. म्हणून आपण काय करायचं आहे, आधी आपण दूध घातलं, ते जरा कमी झाल्यानंतर आपल्याला मिल्क पावडरचं मिश्रण घालायचं आहे. आता हे छानपैकी आपण हलवून घेणार आहोत. बघू शकता. आता हे साखरेचं प्रमाण तुम्हाला कमी ते जास्त प्रमाण तुम्ही वापरू शकता. काही जणांना शुगर असते त्यामुळे त्यांना साखर खायचं कमी असतं, म्हणून त्यांनी 3 चमचे साखर जरी वापरले तरीही लाडू छान होतात. त्यामुळे साखरेचा वापर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणे करू शकता. आता हे बघू जायफळ नाही, जायफळ मी थोडंसं क्रश करून घालते. तुम्ही वेलदोड्याचाही वापर करू शकता, तुम्ही इसेन्सही वापरू शकता. पण कसं असतं, डेसिकेट हे कोकोनट आहेत ना, याला कोकोनटचा फ्लेवर होतो. ह्याच्यामध्ये थोडं कोकोनट ऑइल असतं, आपला थोडासा दुधाचा आपला त्याच्यामध्ये ॲड आपण केलेलं आहे, त्यामुळे दुधाचा मावाचं टेक्स्चर जरा येतं. त्यामुळे लाडू खाण्यात अप्रतिम लागतात. आणि नॅचरल तूप असल्यामुळे ना, नॅचरल नारळाचं तेल असल्यामुळे ते खाण्याला इतकी मजा येते ना, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता ह्याला पूर्णपणे आपल्याला दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. दुधामध्ये पूर्णपणे ह्याला शिजवून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवायचं आहे, अजिबात सोडून कुठेही कढई सोडून कुठेही जायचं नाही. कंटिन्यू हलवायचं आहे, थोडा मोठा थोडा छोटा गॅस करत, म्हणजे बारीक मोठा गॅस करत आपल्याला ह्याला पूर्णपणे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे. आता हे जसं मिश्रण घट्ट होईल ना तसं ह्यातलं आपलं तूप आणि नारळातलं ते तेल असतं ना, डेसिकेट कोकोनटचं तेल, ते बाहेर यायला सुरू होतं. म्हणजे तुमचं मिश्रण लाडवासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे. आणि अगदी तुम्हाला नाही कळत ना तर थोडं मिश्रण हातात घ्यायचं, गोळी करून बघायचं. जर गोळी बनत असेल तर गॅस बंद करायचा. आता बघू शकता आपलं हे मिश्रण तूप सोडायला लागलेलं आहे, तेल सोडायला लागलेलं आहे. त्यामुळे आता मी हे गॅस बंद करून घेणार आहे. आणि मिश्रणला पूर्णपणे गार करून घ्यायचं नाही आहे, थोडंसं कोमट ठेवायचं मिश्रण. जेव्हा थोडंसं कोमट होतं ना तेव्हा आपण ह्याचे लाडू बांधून घेणार आहोत. आता बघू शकता थोडंसं कोमट राहिलं आहे, त्यामुळे आता मला हे लाडू सहजासहजी बांधायला येतात. जास्त पुढे मिश्रण गेलं तर तुमचे लाडू घट्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मिश्रण अगदी परफेक्टच काढायचं आहे. आता हे बघू शकता थोडंसं कोमट झालं ना की आपल्याला लाडू छान बांधायला येतात अशा प्रकारे. आणि असे सुंदर छान अगदी कुठल्याही प्रकारचा जोर न देता हलक्या हाताने हे लाडू तयार होतात. आता ह्याला आपल्याला मग असे जे कोकोनट काढून ठेवलं होतं, थोडंसं मी कोकोनट त्यातलं काढून ठेवलं होतं ना, त्याला आपण वर कोटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडंसं त्याला कोटिंग करायचं आहे आणि अलगद हाताने थोडंसं आपल्याला लाडू हातावरती फिरवायचा आहे अशा प्रकारे. मग आपला हा छानपैकी कोकोनटचा एक लाडू असा मस्त तयार झालेला आहे. आणि अशाच प्रकारे आपण हे सगळे लाडू करून घेणार आहोत. एवढ्या मिश्रणामध्ये तुम्हाला एक 10 लाडू, ह्या मी ज्या साईजचे केलेत ना ते 10 लाडू तयार होतात.
आणि तुम्ही जर थोडे छोटे बांधले तर एक पराठा लाडू आहे, म्हणजे 4 माणसांसाठी 4 ते 5 माणसांसाठी लाडू मस्त प्रत्येकाला 2-2 येतात इतके लाडू तयार होतात. 2 वाट्या मिश्रणामध्ये, म्हणजे 2 वाट्या कोकोनट डेसिकेट कोकोनटमध्ये आपण इतके लाडू तयार केलेले आहेत. अप्रतिम असे सुंदर लाडवाची रेसिपी आपली झालेली आहे. छानपैकी लाडू तयार झालेले आहेत. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अगदी 6 मिनिटात हे लाडू तयार झालेले आहे. रेसिपी कशी वाटली चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर असे शेअर करायचं आहे. असंच भेटणार आहोत आपण छान छान नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझा चॅनल पाहत राहा आणि नक्की ट्राय करून बघायची डेसिकेट कोकोनटची लाडवाची रेसिपी. बाय.